गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। आज आपण भूगोल या विषयाला सुरुवात करणार आहोत आणि आपल्या भूगोलाचं पहिल्या पाठाचं नाव आहे स्थानिक वेळ व प्रमाण वेळ। स्थानिक वेळ व प्रमाण वेळ म्हणजे नेमकं काय? तर स्थानिक वेळ म्हणजे की आपण ज्या ठिकाणी आहोत, उदाहरणार्थ आपण आता नांदेडमध्ये आहोत, तर नांदेडमध्ये आता किती वाजले याला म्हणतात स्थानिक वेळ। आणि प्रमाण वेळ म्हणजे काय की भारतामध्ये किती वाजले म्हणजे प्रमाण वेळ। मग आपल्याला प्रश्न पडला असेल की भारतामध्ये वेगळं वाजतं आणि नांदेडमध्ये वेगळे वाजतात का? तर हो, परंतु आपण हा फरक असू नये यासाठी प्रमाण वेळ ही प्रत्येक देशाने ठरवलेली आहे। मग ती कशी? स्थानिक वेळ म्हणजे काय, ती कशावरून निश्चित करतात, किंवा प्रमाण वेळ म्हणजे काय, प्रमाण वेळेची गरज का भासली, ती कशावरून निश्चित करतात, तोच अभ्यास आपल्याला या पाठामध्ये अभ्यासायचा आहे। स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ या पाठाला सुरुवात करण्यात अगोदर आपण इयत्ता 6वी मध्ये आणि 7वी मध्ये काही भौगोलिक संकल्पना अभ्यासलेल्या आहेत। त्या भौगोलिक संकल्पनेवरून आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, चला आठवूया असा हा आपला पहिला मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये 7 प्रश्न विचारलेले आहेत। अगोदर मी ते 7 प्रश्न तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्याचं उत्तर एका वाक्यातच सांगतो। एका वाक्यात याचा अर्थ असा, असं का? कारण एका वाक्यात जरी सांगितल्यात तर त्याचं विश्लेषण आपल्याला या पुढच्या मुद्द्यांमध्ये बघायचंय, म्हणून मी फक्त एका वाक्यात त्याचं उत्तर सांगणार आहे। पहिला प्रश्न बघू आपण। पहिला प्रश्न आहे, पृथ्वीवरील दिनमान व रात्रमान कालावधी का बदलतो? आता पृथ्वीवर दिनमान व रात्रमान हा कालावधी बदलण्याचं मुख्य कारण आहे सूर्याचं उत्तरायण आणि सूर्याचं दक्षिणायन। आपण उत्तरेला असल्यामुळे जेव्हा उत्तरेकडे सूर्य सरकतो तेव्हा दिनमान जास्त असतो आणि रात्रमान कमी असते, आणि जेव्हा सूर्य हा दक्षिणेकडे येतो तेव्हा त्याचं दक्षिणायन सुरू होतं, तेव्हा आपल्याकडे दिनमान हा लहान असतो आणि रात्रमान ही मोठे असते। म्हणून दिनमान व रात्रमान बदलण्याचं मुख्य कारण आहे सूर्याचं उत्तरायण व दक्षिणायन। दुसरा प्रश्न आहे, जगाच्या नकाशात 1 डिग्री अंतराने, हा 1 डिग्री असतो किंवा 1 अंश असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता, 1 अंश अंतराने रेखावृत्तांची एकूण संख्या किती आहे? तुम्ही मागे शिकलेला आहे की आपल्या पृथ्वीवर एकूण रेखावृत्त आहेत 360, म्हणजेच काय की पूर्वेला 180 रेखावृत्त आहेत आणि पश्चिमेला 180, असं एकूण 360 रेखावृत्त आहेत। तर जगाच्या नकाशावर एकूण 360 रेखावृत्त असं त्याचं उत्तर आहे। तिसरा प्रश्न विचारलेला आहे, सूर्याचं पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणे कशाचा परिणाम आहे? तर आपल्याला सूर्य उगवताना दिसतो पूर्वेला आणि पूर्वेकडून हळूहळू तो पश्चिमेला मावळताना दिसतो, मग हे कशाचा परिणाम आहे? तर याचं उत्तर आहे पृथ्वीचं परिवलन। पृथ्वीच्या परिवलनामुळे सूर्य हा आपल्याला पूर्वेकडे उगवताना दिसतो आणि पश्चिमेकडे मावळताना दिसतो। पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या परिवलनाची दिशा सांगा। आता ही पृथ्वी आहे, मग पृथ्वी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते? तर पृथ्वीची परिवलनाची दिशा आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे। ही पश्चिम दिशा, ही पूर्व दिशा, तर ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरताना आपल्याला दिसून येते। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या रेखावृत्तावर वार बदलतो? तर आंतरराष्ट्रीय वार रेषा ही 180 डिग्री रेखावृत्तावर ठरवलेली आहे, म्हणजे 180 डिग्री रेखावृत्तावर वार बदलतो। पुढचा प्रश्न आहे, पूर्वीच्या काळी कालमापन कसे केले जात असावे? तर पूर्वीच्या काळी जेव्हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा शोध लागला नव्हता तेव्हा सुद्धा कालमापनाच्या काही ना काही गोष्टी असतील। मग त्यावेळेस ते लोक काय करायचे? तर त्यावेळेस ते लोक नैसर्गिक घटनांचा आधार घेऊन कालमापन करायचे। वेळ कशी ठरवायचे? तर एखादी काठी त्या ठिकाणी समुद्रकिनारी किंवा मोकळ्या जागी त्या ठिकाणी तिला गाडायचे आणि त्या काठीच्या सावलीवरून वेळ निश्चित करायचे। तर पूर्वीच्या काळी कालमापनाची हे साधनं होती। नंतर शेवटचा प्रश्न आहे, सध्याच्या काळात कालमापनासाठी कोणकोणती साधने वापरतात? सध्याच्या काळामध्ये कालमापनासाठी तुम्ही कोणती साधनं वापरतात? तर सध्याच्या काळामध्ये कालमापनासाठी आपण आपल्या हातावरची घड्याळ असेल, भिंतीवरची घड्याळ असेल किंवा मोबाईल मधली घड्याळ असेल, आणि दिवसाचं जर कालमापन करायचं असेल तर आपल्याकडे दिनदर्शिका असते ज्याला आपण कॅलेंडर असं म्हणतो, तर त्याच्या साहाय्याने आपण त्या ठिकाणी कालमापन करू शकतो। तर हे होते मागच्या इयत्तांमध्ये शिकलेले काही बेसिक, काही मूळ प्रश्न, पायाभूत प्रश्न। तर आता आपल्याला पाठाला सुरुवात करायची आहे आणि आपल्या पाठाचं परत एकदा नाव सांगतो, स्थानिक वेळ व प्रमाण वेळ। आता स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ म्हणजे काय त्याच्या अगोदर या प्रश्नांचं काही भौगोलिक स्पष्टीकरण किंवा काही मूळ संकल्पना थोड्या डिटेलमध्ये दिलेल्या आहेत, ते आपण सुरुवातीला पाहूया। आता आपल्याला पाहायचं आहे
भौगोलिक स्पष्टीकरण. पुढचा मुद्दा आहे भौगोलिक स्पष्टीकरण. आणि भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे एक आपली दिनचर्या त्या ठिकाणी दिलेली आहे की आपण दिवसातून काय काय कृत्या करतो. उदाहरणार्थ असं म्हटलेलं आहे की आपण सकाळी उठतो, सकाळी उठल्यानंतर दात घासतो, नंतर चहा पितो, नंतर शाळेतला काही होमवर्क करतो आणि होमवर्क केल्यानंतर 11 वाजेला किंवा 12 वाजेला आपण शाळेमध्ये जातो. शाळेमध्ये गेल्यानंतर शाळेतून परत येतो आणि परत आल्यानंतर मग थोडंसं त्या ठिकाणी फ्रेश होऊन किंवा काही होमवर्क वगैरे करून त्या ठिकाणी खेळायला जातो. खेळायला गेल्यानंतर आल्यानंतर परत थोडा जो राहिलेला होमवर्क आहे तो पूर्ण करतो, रात्री जेवतो, दात घासून झोपून जातो. मग ही आपण पूर्ण दिवसातून अनेक कृत्या त्या ठिकाणी करत असतो, कृती करत असतो. परंतु हे कृती करत असताना आपल्याला त्या ठिकाणी वेळ त्या निश्चित करावा लागतो, ठरवावा लागतो की कोणती कृती किती वाजता त्या ठिकाणी करायला पाहिजे, अशी वेळ आपल्याला ठरवावी लागते. मग ही वेळ अगोदरचे लोक कसे ठरवायचे, तर त्यांनी सुद्धा त्या ज्या काही कृत्या करत असतील, ते जे काही कार्य करत असतील, तर त्यांनी सुद्धा काही वेळ ठरवलेला असेल. मग ते वेळ ठरवण्यासाठी कोणत्या घटकांचा वापर करायचे, तर ते नैसर्गिक घटकांचा वापर करायचे. सूर्याचं उगवल्यानंतर पूर्वे दिशेला तो उगवायचा, तो उगवल्यानंतर त्या ठिकाणी ते काहीतरी वेळ निश्चित करायचे, काहीतरी एखादी काठी गाळायचे आणि त्या काठीच्या सावलीवरून मग ते ठरवायचे की हा वेळ कसा असेल. तर त्यांची वेळ ठरवण्याची जी क्रिया आहे ती या प्रकारे होती. दिनमान ते कुणाला म्हणायचे, तर दिनमान म्हणायचे ते सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंतचा कालावधी. म्हणजे सूर्य उगवला की दिनमान आणि सूर्यास्त झाल्यापर्यंत तो पूर्ण जो कालावधी होता तो कालावधीला ते दिनमान म्हणायचे. नंतर मग रात्रमान ते कुणाला म्हणायचे, तर रात्रमान म्हणायचे ते सूर्यास्तापासून, म्हणजे सूर्यास्त झाल्यापासून तो सूर्य उगवल्यापर्यंत, सूर्योदयापर्यंत, सूर्यास्तापासून तो सूर्योदयापर्यंत जो कालावधी होता त्या कालावधीला ते म्हणायचे रात्रमान. आणि दिनमान आणि रात्रमान मिळून तयार व्हायचा त्यांचा दिवस. दिनमान आणि रात्रमान हे मिळून त्यांचा व्हायचा दिवस. तर अशा प्रकारे दिनमान, रात्रमान, दिवस ठरवत होते. पण त्या दिनमानामध्ये आणि रात्रमानामध्ये किती वाजले किंवा वेळ किती झाली असेल हे ते कसे ठरवत होते, तर ते वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घ्यायचे. उदाहरणार्थ ते काय करायचे, तर वाळूचे घड्याळ, एक वाळू असायची, ते वाळू पसरट वाळूमध्ये ते एक गोल आकाराचं घड्याळ त्या ठिकाणी काढायचे आणि त्या घड्याळाच्या मधोमध एक उभा खांब किंवा एक लाकडाचं काहीतरी वस्तू त्या ठिकाणी उभा असं गाळायचे. गाळल्यानंतर मग सूर्याची किरण त्याच्यावर पडायची आणि ते सूर्याची किरण ज्या ज्या ठिकाणी पडत होती त्यानुसार ते वेळ ठरवत होते. त्याला वाळूचे घड्याळ असं म्हणतात. नंतर घटिका पात्र. घटिका पात्र म्हणजेच काय की किनारपट्टीवर एखादी लोखंडी रोड किंवा एखादा लाकडाचा खांब त्या ठिकाणी गाळायचे आणि त्या घटिका पात्रावरून ते वेळ ठरवायचे. तर हे त्यांचे वेळ मोजण्याचे, कालमापनाचे साधन होते. परंतु आधुनिक काळामध्ये आपण वेगळ्या पद्धतीने कालमापन करतो. तर वेगळ्या पद्धती म्हणजे कशा, तर ते आपण आता पाहणार आहोत. तर आता अलीकडे आपण कालमापन कसं केलं आहे ते पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर हे जे तज्ञ लोक होते, शास्त्रज्ञ लोक होते, यांनी पृथ्वीची परिवलन म्हणजे काय, परिभ्रमण म्हणजे काय, परिवलनासाठी किती कालावधी लागतो याचा अभ्यास केला आणि नंतर कालमापनाची साधनं ठरवली. उदाहरणार्थ आपल्याला पहिले बघायचंय पृथ्वीचं परिवलन म्हणजे काय. इथे मी पृथ्वीचं परिवलन असं नाव दिलेलं आहे आणि त्याची व्याख्या दिलेली आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरणे, पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरणे, पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरणे, स्वतःभोवती फिरणे याला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. मग पृथ्वी ज्या ठिकाणाहून फिरते त्या ठिकाणी परत यायला त्याला किती कालावधी लागतो, तर त्याचा मुख्य कालावधी आहे 23 तास 57 मिनिट व 15 सेकंद. पण साधारणतः आपण तो तेवढा पकडत नाही. तर आपण किती तास मोजतो, तर 24 तास. किती तास लागतात त्याला, 24 तास. साधारणतः 24 तासाचा एक दिवस त्या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि या 24 तासाचे 2 भाग केले, 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस. असं अलीकडे आपण त्या ठिकाणी कालमापन करत असतो. पूर्वीचे कालमापन वेगळ्या पद्धतीने होते, कारण की त्या ठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती झाली नव्हती. परंतु अलीकडे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती झाल्यामुळे कालमापनाची वेगळी पद्धत आहे. म्हणजे पृथ्वीचं परिवलनावरून आपण कालमापन करत असतो. मग या परिवलनामुळे आपल्याला सूर्याच्या 4 स्थित्या कळत असतात. मग त्या कशा ते आपण पाहू. तर पृथ्वीच्या परिवलनामुळे सूर्याच्या 4 स्थित्या कशा निर्माण होतात, तर ही आहे पूर्व दिशा, इकडे ही पश्चिम दिशा.
सूर्य ज्या ठिकाणी उगवतो ज्याला आपण सूर्योदय म्हणतो, ही पहिली साधारणतः याची वेळ, सरासरी वेळ सकाळी 7 वाजता ठरवलेली आहे. नंतर सूर्य हळूहळू वर येतो आणि वर आल्यानंतर साधारणतः तो आपल्या जर डोक्यावर असेल तर त्या काळाला म्हणतात मध्यान्ह, आणि याचा सरासरी वेळ ठरवलेला आहे दुपारचे 12 वाजेला. नंतर तो हळूहळू पश्चिमेकडे जातो आणि जेव्हा पश्चिमेच्या क्षितिजाकडे असतो तेव्हा सूर्याची या स्थितीला म्हणतात सूर्यास्त. हे संध्याकाळी 7 वाजता, आणि सूर्यास्त झाल्यानंतर तो पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला जातो आणि पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला गेल्यानंतर मग त्या ठिकाणी मध्यरात्र होताना दिसून येतं. तर अशा प्रकारे ह्या सूर्याच्या 4 स्थिती आपल्याला परिवलनामुळे दिसून येतात. तर कोणकोणत्या? तर सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त व मध्यरात्र. परत एकदा, सूर्योदय ज्याला आपण सकाळचे 7 म्हणतो, दुसरा आहे मध्यान्ह ज्याला दुपारचे 12. ही वेळ लक्षात ठेवायची कारण की आपल्याला स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ या वेळेस ही याची गरज पडणार आहे. मध्यान्ह ज्याला दुपारचे 12 असे म्हणतात. नंतर सूर्यास्त पश्चिमेकडच्या क्षितिजावर, आणि सूर्यास्त झाल्यानंतर मग मध्यरात्र. अशा प्रकारे सूर्याच्या या 4 स्थिती आपल्याला या पृथ्वीच्या परिवलनामुळे दिसून येत असतात. आता आपल्याला बघायचंय की पृथ्वीवर रेखावृत्त किती आहेत आणि ते सूर्यासमोरून कसे जातात. तर समजा हा पृथ्वी गोल आहे, पृथ्वी गोलाचं एक मॉडेल आहे. आता हे पृथ्वी गोल आहे आणि या पृथ्वी गोलाच्या मध्यातून एक 0 डिग्रीचे एक वृत्त गेलेलं आहे. त्या वृत्ताला आपण ग्रीनिच वृत्त असे म्हणतो. तर ग्रीनिच वृत्त म्हणजेच काय, तर इंग्लंड या देशामध्ये ग्रीनविच नावाचं एक शहर आहे आणि या ग्रीनविच शहरामधून एक वृत्त त्यांनी पायाभूत वृत्त, मूळ वृत्त, 0 डिग्रीचं वृत्त त्या ठिकाणी काढलेलं आहे. त्याला ग्रीनिच वृत्त असं सुद्धा म्हणतात. या ग्रीनविच वृत्ताच्या पूर्वेकडे ही पूर्व दिशा आणि ही पश्चिम दिशा. तर पूर्वेकडे 180 रेखावृत्त आहे. किती रेखावृत्त आहे? 180 रेखावृत्त आहे. आणि पश्चिमेकडे पण अगदी त्याचप्रमाणे पश्चिमेकडे पण 180 रेखावृत्त आहे. 180 आणि 180 असे 360 रेखावृत्त या आपल्या पृथ्वीवर आहेत. मग पृथ्वीवरचे हे रेखावृत्त सूर्यासमोरून कसे जातात? तर सूर्य आपल्याला माहिती आहे पूर्वे दिशेला उगवतो. उगवल्यानंतर आता ही पूर्वेकडचे रेखावृत्त सूर्यासमोरून जातात. सुरुवातीला पूर्वेकडचे रेखावृत्त सूर्यासमोरून जातात. जे रेखावृत्त किंवा उदाहरणार्थ 1 अंशाचं रेखावृत्त, 2 अंशाचं रेखावृत्त, 3 अंशाचं रेखावृत्त, जे रेखावृत्त सूर्यासमोरून जाईल त्या रेखावृत्तावर सूर्योदय होतो. मग सुरुवातीला कोणते रेखावृत्त सूर्यासमोरून जातात? तर पूर्वेकडचे. पश्चिमेकडचे जात नाही, पश्चिमेकडचे हळू. आता पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणून सूर्य आपल्याला पूर्वेकडून उगवताना दिसतो. म्हणून सुरुवातीला पूर्वेकडचे रेखावृत्त सूर्यासमोरून जातात, पश्चिमेकडचे अजून जायचे असतात, अजून ते आलेले नाही. नंतर हळूहळू हे पश्चिमेकडचे रेखावृत्त सूर्यासमोरून येतात आणि पूर्वेकडचे रेखावृत्त हळूहळू अंधारात जातात. मग जे रेखावृत्त सूर्यासमोर येतात त्या ठिकाणी सूर्योदय होतो आणि जे रेखावृत्त अंधारात जातात त्या ठिकाणी सूर्यास्त होताना दिसून येतो. तर अशा प्रकारे सूर्योदय कुठे होतो आणि सूर्यास्त कुठे होतो हे आपल्याला सांगता येत असते. आपल्याला असा प्रश्न पडला असेल मग की सूर्य हा पूर्वेला उगवतो, नंतर वरती मध्यान्हावर जातो, नंतर पश्चिमेकडे सूर्यास्ताकडे जातो आणि नंतर मग मध्यरात्रामध्ये जातो. म्हणजे याचा अर्थ पृथ्वीच्या भोवती सूर्य फिरतो का? तर याचं उत्तर तुम्ही 5वी, 6वी, 7वी मध्ये पण आपल्याला काही शिक्षकांनी सांगितलं असेल की सूर्य हा एकाच जागी स्थिर आहे आणि सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरत आहे. मग आपल्याला सूर्य हा फिरताना का दिसतो? तर त्याचं एक उत्तम उदाहरण, जर तुम्ही एखाद्या बसमध्ये बसलेला असाल तर आपण खिडकीच्या बाहेर जर पाहिलं तर खिडकीच्या बाहेर आपल्याला झाडं किंवा बिल्डिंग किंवा एखादं घर किंवा खांब, विजेचे खांब हे आपल्याला धावताना दिसतात. परंतु
ते झाड, ते खांब, ती इमारत प्रत्यक्ष धावत नाही, ती त्याच ठिकाणी उभी आहे. आपली बस धावते, त्यामुळे आपल्याला ते पुढे पुढे धावताना दिसून येतात, मागे मागे धावताना दिसून येतात. म्हणजे याचा अर्थ की पृथ्वी फिरल्यामुळे आपल्याला सूर्य हा पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो. म्हणजे सूर्य हा एकाच जागी स्थिर आहे, मात्र पृथ्वी ही सूर्याभोवती फिरल्यामुळे, परिवलनामुळे आपल्याला सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त आणि मध्यरात्र होताना दिसून येते. आता आपल्याला बघायचं आहे स्थानिक वेळ म्हणजे काय. पण स्थानिक वेळ बघण्या अगोदर आपल्याला एक प्रयोग बघावा लागेल आणि त्या प्रयोगाच्या आधारावर स्थानिक वेळ समजून घ्यावा लागेल की स्थानिक वेळ नेमकी कशी काढलेली आहे. आता तो प्रयोग पाहू आपण. एक प्रयोग दिलेला आहे, तो प्रयोग व्यवस्थित पहिले पहा किंवा तुम्ही स्वतः कृती करून बघा त्या प्रयोगाची. तर एखाद्या मोकळ्या जागी तुम्ही स्वतः उभे राहा, किंवा एखादा खांब त्या ठिकाणी, लोखंडी रॉड त्या ठिकाणी एका मोकळ्या जागी पटांगणामध्ये, म्हणजे तिथे सूर्यप्रकाश स्वच्छ येईल अशा ठिकाणी तो खांब गाडा किंवा तुम्ही स्वतः उभे राहा. नंतर सूर्योदय झाल्यानंतर, पूर्वेला सूर्योदय होतो, सूर्योदय झाल्यानंतर त्या सूर्याची किरणे तुमच्यावर किंवा त्या लोखंडी रॉडवर पडेल आणि पडल्यानंतर मग तुमची सावली त्याच्या विरुद्ध दिशेला पडते. जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा त्यावेळेस तुमची सावली किंवा त्या लोखंडाची सावली किंवा त्या रॉडची सावली खूप लांब आपल्याला दिसून येते, खूप लांब पडते. नंतर हळूहळू सूर्य वरती येतो, तशी तशी सावली ही कमी 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 होत जाते. परंतु सूर्य जेव्हा मध्यान्हावर येतो, तुम्ही स्वतः ती कृती करून पाहायची. म्हणजे मध्यान्हावर म्हणजेच काय की आपल्या डोक्यावर जेव्हा सूर्य मध्यान्हावर येतो तेव्हा त्याची सावली त्याच्यावरच पडते आणि ती सगळ्यात आखूड असते, त्याच्यावरच असते ती सावली आणि ती सगळ्यात आखूड असते. नंतर सूर्य जसजसा पश्चिमेकडे जाईल तसतशी त्याची सावली परत लांब त्या ठिकाणी पडेल आणि ती त्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे पूर्वेला पडताना दिसून येईल. आणि जेव्हा सूर्यास्त होण्याची वेळ असेल त्यावेळेस त्याची सावली सर्वात लांब असेल. जसं सूर्योदयाच्या वेळेस पश्चिमेला त्याची सावली लांब होती, तेव्हा सूर्यास्ताच्या वेळेस पूर्वेला त्याची सावली लांब असेल. तर अशी ही कृती, अशी हे निरीक्षण तुम्ही अनेकदा केलेलं पण असेल. आणि जर करायची असेल तर एखादा रॉड घालायचा एखाद्या मोकळ्या पटांगणामध्ये आणि त्याच्यावर सूर्यकिरण जर पडली तर त्याचं निरीक्षण करायचं की त्या लोखंड्या खांबाची सावली सगळ्यात जास्त केव्हा होती आणि सगळ्यात कमी केव्हा होती. तर तुम्हाला असा त्या ठिकाणी समजेल की जेव्हा सूर्य मध्यान्हावर असेल, मध्यान्हावर म्हणजे काय की आपल्या सूर्य डोक्यावर असणे, त्यावेळेस साधारणतः दुपारचे 12 वाजलेले असतात, त्याला म्हणतात मध्यान्हाची वेळ. तेव्हा सावली सगळ्यात आखूड असते आणि ती त्याच्यावरच असते. आणि याच्यावरून मग आपल्याला स्थानिक वेळ काढता येते. मग स्थानिक वेळ म्हणजे काय ती अगोदर मी तुम्हाला व्याख्या सांगतो आणि व्याख्या सांगल्यानंतर मग ती समजून सांगतो की याला स्थानिक वेळ याच वेळेस का काढली गेली. तर स्थानिक वेळेची इथे व्याख्या दिलेली आहे. तर स्थानिक वेळ म्हणजे काय, तर स्थानिक वेळेची व्याख्या दिलेली आहे. एखाद्या रेखावृत्तावर सूर्य जेव्हा मध्यान्हावर असतो, एखाद्या रेखावृत्तावर सूर्य जेव्हा मध्यान्हावर असतो. मग मध्यान्हावर म्हणजे काय, तर अगोदर पण तुम्हाला सांगितलं मध्यान्हावर म्हणजे डोक्यावर. डोक्यावर म्हणजेच काय, दुपारच्या 12 वाजेची वेळ. मग एखाद्या रेखावृत्तावर, उदाहरणार्थ हे 1 डिग्रीचं रेखावृत्त आहे आणि या 1 डिग्री रेखावृत्ताच्या मध्यान्हावर म्हणजे दुपारच्या 12 वाजेला सूर्य जेव्हा असेल तेव्हा जी वेळ ठरवली जाते त्या वेळेला स्थानिक वेळ असे म्हणतात. परत एकदा, एखाद्या रेखावृत्तावर, कोणतंही असू शकतं ते रेखावृत्त, 1 डिग्रीचं असेल, 2 डिग्रीचं असेल, 3 डिग्रीचं असेल, 180 डिग्रीचं असेल, कोणतंही असू शकतं. एखाद्या रेखावृत्तावर जेव्हा सूर्य मध्यान्हावर असतो, मध्यान्हावर असते म्हणजे काय की दुपारची 12 वाजेची वेळ, तेव्हा जी वेळ ठरवली जाते त्या वेळेला स्थानिक वेळ असे म्हणतात. सूर्याच्या मध्यान्हावरती वेळ ठरवली जाते, सूर्याच्या स्थानावरून ती वेळ ठरवली जाते. तर तुम्हाला व्याख्या विचारली जाईल तेव्हा व्याख्या लिहायची की एखाद्या रेखावृत्तावर सूर्य जेव्हा मध्यान्हावर असतो ती जेव्हा वेळ ठरवली जाते तेव्हा त्याला स्थानिक वेळ असे म्हणतात.
मग सूर्य जेव्हा मध्यान्हावर असतो तेव्हाच का वेळ ठेवतात? कारण त्यामध्ये विचारलेलं आहे तुम्हाला की मध्यान्हावरूनच स्थानिक वेळ का निश्चित केली जाते, सूर्योदयाच्या वेळी स्थानिक वेळ का निश्चित केली जात नाही, किंवा 8 वाजेला, 9 वाजेला किंवा 4 वाजेला सूर्यास्ताच्या वेळेस का त्या ठिकाणी स्थानिक वेळ निश्चित केली जात नाही, मध्यान्हाच्या वेळेस का स्थानिक वेळ निश्चित करतात? तर याच्यासाठी आपण तो प्रयोग पाहिला होता. जर समजा सूर्योदय झाला म्हणजे या रेखावृत्तावर 7 वाजले असतील, साधारणतः 7 वाजले असतील, तेव्हा या ठिकाणी जर 7 वाजले असतील तर पूर्णच्या पूर्ण रेखावृत्तावर 7च वाजले असतील असं नाही. या ठिकाणी वेळ वेगळी असू शकते, या ठिकाणची वेळ वेगळी असू शकते. म्हणजे सर्व रेखावृत्तावर एकच वेळ असेल असं त्याचा अर्थ होत नाही. वेळेमध्ये फरक असू शकतो, म्हणून स्थानिक वेळ तुम्ही त्यावेळेस काढू शकत नाही. 8 वाजेला काढू शकत नाही, 9 वाजेला काढू शकत नाही, 2 वाजेला, 3 वाजेला, 4 वाजेला तुम्ही काढू शकत नाही. समजा या ठिकाणी सूर्य आला संध्याकाळी 6 वाजेचा आणि या ठिकाणी 6 वाजले असतील या रेखावृत्तावर, तर याचा अर्थ असा या ठिकाणी 6 वाजले परंतु या रेखावृत्तावर या ठिकाणी 6च वाजले असतील असा त्याचा अर्थ होत नाही, किंवा या ठिकाणी पण 6च वाजले असतील असं नाही, कारण त्याची सावली तिरकस पडते, लांब असते, आपण त्यावेळेस पाहिले. मग त्या रेखावृत्ताची सावली त्याच्यावरच केव्हा पडेल, तर त्याच्यासाठी तो प्रयोग होता की आपण जर एखाद्या मोकळ्या पटांगणात उभा राहिलो आणि त्या ठिकाणी सूर्य जेव्हा आपल्या मध्यान्हावर येईल तेव्हा आपलीच सावली आपल्यावर पडेल. म्हणजे अगदी त्याच प्रमाणे सूर्य जेव्हा त्या रेखावृत्ताच्या मध्यान्हावर असेल तेव्हा मध्यान्हावर असताना त्याची पूर्ण सावली त्याच्यावरच पडते. म्हणजे त्या रेखावृत्ताच्या उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत एकच वेळ असते, उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत एकच वेळ असते. म्हणून स्थानिक वेळ मध्यान्हावरूनच निश्चित केली जाते. म्हणून स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते. मग मध्यान्हावरून म्हणजे किती वाजेला, तर दुपारच्या 12 वाजेला ती निश्चित केली जाते. मग असं प्रत्येक रेखावृत्ताच्या वेळेस असू शकतं. तर स्थानिक वेळ कोणत्याही रेखावृत्तावर दुपारच्या 12 वाजेलाच ठरवली जाईल, इतर वेळेला ती ठरवली जाणार नाही. मग स्थानिक वेळ इतर रेखावृत्तांवर सांगत असताना आपण 1 वाजले, 2 वाजले, 3 वाजले अशी सांगू शकतो, परंतु पृथ्वीच्या काही भागावर मात्र मर्यादा येतात. आपल्याला स्थानिक वेळ तिथे निश्चित सांगता येत नाही. म्हणजे नेमकं कुठे, तर स्थानिक वेळ सांगताना आपल्याला कुठे मर्यादा येतात. मी या ठिकाणी पृथ्वी गोल तुम्हाला काढून दाखवेल आणि पृथ्वी गोल काढल्यानंतर तुम्हाला समजेल की या ठिकाणी आपण स्थानिक वेळ तासांमध्ये, मिनिटांमध्ये किंवा दिवसांमध्ये सांगू शकत नाही. तर स्थानिक वेळ सांगताना आपल्याला या ठिकाणी मर्यादा येतात. म्हणजे नेमकं कुठे, तर या पृथ्वी गोलाच्या वरती आहे उत्तर गोलार्ध आणि खाली आहे दक्षिण गोलार्ध. मग उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धामध्ये तुम्ही तासांच्या स्वरूपात स्थानिक वेळ सांगू शकतात का, तर नाही. या ठिकाणी आपण तासांच्या स्वरूपात स्थानिक वेळ सांगू शकत नाही. कारण या ठिकाणी सूर्याची किरण सहजासहजी पोहोचू शकत नाही, पोहोचत नाही, इथे पण पोहोचत नाही. सूर्य जेव्हा उत्तरायणाकडे असतो म्हणजे उत्तरेकडे जातो तेव्हा उत्तर गोलार्धामध्ये सूर्याची किरण पोहोचतात, दक्षिण गोलार्धामध्ये पोहोचत नाही. आणि सूर्य जेव्हा दक्षिणेकडे जातो, ज्याला आपण दक्षिणायन म्हणतो, तेव्हा दक्षिण गोलार्धामध्ये सूर्याची किरण पोहोचतात, तेव्हा ती उत्तरेकडे पोहोचतच नाही. म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये आणि दक्षिण गोलार्धामध्ये एकदा की सूर्य उगवला तर 6 महिन्यांपर्यंत दिवस असतो. ज्या वेळेस उत्तर गोलार्धामध्ये 6 महिन्यांपर्यंत दिवस असतो त्यावेळेस दक्षिण गोलार्धामध्ये 6 महिन्यांपर्यंत रात्र असते. आणि दक्षिण आयनाच्या वेळेस दक्षिण गोलार्धामध्ये 6 महिन्यापर्यंत दिवस असतो, 6 महिन्याचा दिवस. आणि ज्या वेळेस दक्षिण गोलार्धात 6 महिन्याचा दिवस असतो त्यावेळेस उत्तर गोलार्धामध्ये 6 महिन्याची रात्र असते. म्हणजेच उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धामध्ये एकदा की दिवस उगवला तर 6 महिन्यापर्यंत तो आपल्या क्षितिजावर वरतीच गोल गोल फिरताना दिसेल. त्यावेळेस तुम्हाला स्थानिक वेळ तिथे तुम्ही काढू शकत नाही उत्तर गोलार्ध किंवा दक्षिण गोलार्धामध्ये. आणि एकदा की रात्र झाली की सूर्य उगवताना दिसत नाही, मग 6 महिन्यापर्यंत जर सूर्यच आकाशात नसेल तर तुम्ही स्थानिक वेळ त्या ठिकाणी काढू शकत नाही. म्हणजे स्थानिक वेळ उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध जर सोडला तर सर्वत्र ठिकाणी तुम्ही काढू शकता.
मात्र उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धामध्ये काढण्यावर मर्यादा येतात. याचं कारण असं की उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धामध्ये 6 महिन्याची रात्र असते आणि 6 महिन्याचा दिवस असतो, म्हणून त्या ठिकाणी तुम्ही स्थानिक वेळ काढू शकत नाही उत्तर गोलार्धामध्ये आणि दक्षिण गोलार्धामध्ये. मग अशा स्थानिक वेळेचा वापर तुम्ही कुठे करा? स्थानिक वेळेचा वापर आपण मर्यादित क्षेत्रामध्येच करू शकतो, विस्तृत क्षेत्रामध्ये स्थानिक वेळेचा वापर करू शकत नाही. मग मर्यादित क्षेत्रामध्येच का करू शकतो, विस्तृत क्षेत्रामध्ये का नाही करू शकत? तर याचं उदाहरण असं आहे की समजा भारतामध्ये दिल्ली या शहरावरून जे रेखावृत्त केलेलं असेल ते अमेरिकेमधील न्यूयॉर्क या शहरावरून रेखावृत्त जे असेल याच्यामध्ये खूप फरक आहे, खूप तफावत आहे. मग दिल्ली या ठिकाणी जर सकाळचे 7 वाजले असतील तर न्यूयॉर्क या रेखावृत्तावर 7च वाजले नसतील. मग गोंधळ होऊ शकतो की इथे वेळ वेगळी आहे आणि इथली वेळ वेगळी आहे. मग ते स्थानिक वेळ जे आहे आपण ती स्थानिक वेळ मर्यादित क्षेत्रामध्ये म्हणजे दिल्लीच्या आसपासच्याच प्रदेशामध्ये तुम्ही वापरू शकता. एवढंच नाही, मुंबईमध्ये जे रेखावृत्त गेलेलं आहे ते आहे 73 डिग्रीचं आणि कोलकातामध्ये जे रेखावृत्त गेलेलं आहे ते आहे 83 डिग्रीचं, 88 डिग्रीचं. तर या रेखावृत्तावर सूर्य जेव्हा मध्यान्ह वाजत असेल तेव्हा या रेखावृत्तावर असेलच असा त्याचा अर्थ नाही. म्हणजे जर आपण मुंबईमध्ये स्थानिक वेळेचा वापर केला तर कोलकात्यामध्ये स्थानिक वेळेचा वापर आपण करू शकत नाही. मुंबईच्या आजूबाजूचा जो प्रदेश असेल त्याच ठिकाणी स्थानिक वेळेचा वापर आपण करू शकतो. मग अशी स्थानिक वेळ कशी काढतात त्याचं आपण एक व्यवस्थित 4-5 उदाहरणं पाहू. तुम्हाला पुस्तकामध्ये स्वाध्यायामध्ये पण काही उदाहरणं दिलेली आहेत किंवा पुस्तकाच्या आतमध्ये पण काही उदाहरणं दिलेली आहेत. ती उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. मी फक्त 5-6 उदाहरणं तुम्हाला सोडून दाखवेल, ते व्यवस्थित समजून घ्या. हा व्हिडिओ पाहत असताना ती उदाहरणं पुन्हा पुन्हा पहा की हे उदाहरणं कसे सोडवलेले आहेत आणि त्याच्यावरून मग तुम्हाला तुमच्या स्वाध्यायामधली उदाहरणं नंतर तुमच्या पुस्तकातली उदाहरणं सोडवता येतील. तर आपण पाहणार आहोत ते स्थानिक वेळ कशी काढतात, पूर्वेकडे कशी काढतात, पश्चिमेकडे कशी काढतात ते पाहणार.